नमस्कार मित्रांनो, सध्या पुण्यात एका विषयाची मोठी चर्चा सुरू आहे। कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांनी जेलमधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला आहे। अनेकांना प्रश्न पडलाय की एखादी व्यक्ती जेलमध्ये असताना निवडणूक कशी काय लढवू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कायदेशीर बाबी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। कायदा काय सांगतो? भारतीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी कायदा 1951 म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नुसार नियम ठरवले जातात। जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरवून 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावलेली नसते तोपर्यंत ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते। बंडू आंदेकर सध्या विचाराधीन कैदी म्हणजेच अंडर ट्रायल आहेत, म्हणजे त्यांच्यावर खटला सुरू आहे, पण ते दोषी सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते पात्र आहेत। एक गंमत पहा, कायद्यानुसार जेलमध्ये असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार नाही, पण ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते। सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेकदा म्हटले आहे की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत उमेदवाराचे अधिकार हिरावून घेता येत नाहीत। पुण्याच्या मकोका न्यायालयाने आंदेकरांना अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे, पण काही कडक अटींसह, जसे की पोलीस बंदोबस्तात अर्ज भरायचा, कोणतीही रॅली किंवा शक्ती प्रदर्शन करायचे नाही, जेलमधून प्रचार करता येणार नाही। ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न झाले होते, जसे की 2013चा लिली थॉमस खटला। या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की जर एखाद्या विद्यमान आमदार किंवा खासदाराला 2 वर्षांची शिक्षा झाली तर त्याचे पद त्वरित रद्द होईल। पूर्वी त्यांना अपील करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ मिळायचा, जो आता मिळत नाही। जनमत विरुद्ध कायदा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण म्हणजेच क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स रोखले पाहिजे, परंतु कायदा बनवण्याचे काम संसदेचे म्हणजेच पार्लिमेंटचे असल्याने कोर्टाला मर्यादा येतात। मतदान आणि निवडणूक लढवण्यासाठी सेक्शन 625 लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 62(5) मध्ये एक विशिष्ट विरोधाभास आहे। जो व्यक्ती तुरुंगात आहे त्याला मतदानापासून रोखले जाते, पण निवडणूक लढवण्यासाठी मतदान यादीत नाव असणे हीच मुख्य अट आहे। जोपर्यंत न्यायालय तुम्हाला अपात्र ठरवत नाही तोपर्यंत तुमचे नाव यादीतून कमी होत नाही। विशेष बाब, जर एखादा आरोपी जामिनावर म्हणजेच बेलवर बाहेर असेल तर तो मतदान करू शकतो आणि निवडणूकही लढवू शकतो, पण जेलमध्ये असेल तर तो फक्त निवडणूक लढवू शकतो। आता काही ऐतिहासिक उदाहरणे पाहू, जसे की जॉर्ज फर्नांडिस 1977, त्यांनी आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असताना बिहारच्या मुझफ्फरपूर मधून निवडणूक लढवली होती आणि 3 लाख मतांनी जिंकले होते। त्यांच्या हातातील बेड्यांचा फोटो तेव्हा खूप गाजला होता। अमृतपाल सिंह आणि इंजिनियर राशीद, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनी जेलमध्ये असूनही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। आंदेकर कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहू। आंदेकर कुटुंब हे पुण्याच्या राजकारणात नवीन नाही। यापूर्वीही या कुटुंबातील सदस्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे। यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर मकोका लावला आहे। मकोका हा संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी असलेला कडक कायदा आहे। तरीही न्यायालयाने त्यांना अर्ज करण्याची मुभा दिली, कारण उमेदवारी हा कायदेशीर हक्क मानला जातो। जर मतदारांना वाटले की कोणताही उमेदवार योग्य नाही किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे तर त्यांच्याकडे नोटा म्हणजेच नोन ऑफ द अबाव चा अधिकार असतो। हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवू द्यावी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.